हरी माऊली जय हरी. 20व्यानंतर RCF प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये मी दिगंबर नाईक सर्व वारकऱ्यांचं भरभरून स्वागत करतो. काय मग चैतन्य माऊली, कसे आहेत पाय आता? बरं वाटतंय का नाही? हो, आता पाय दुखायचे कमी झालेत. पण बाबा, मला एक सारखा प्रश्न पडतोय, विचारू का? अरे एक काय 100 प्रश्न विचार ना, 100 प्रश्न विचार. मला जसं झेपल ना तशी मी उत्तर देणार, तू फक्त समजून घ्यायचं बस. हो बाबा, आपल्या घराण्यात वंश परंपरेने वारी केली जाते. अरे म्हणजे काय? मी लहानपणापासून तुमच्याकडून, आजीकडून, आजोबांकडून वारीबद्दल ऐकत आलो. आणि आता तर वेबसाईट, पुस्तकं यांच्या माध्यमातून देखील वारीचा अभ्यास करता येतो. बरोबर. मग तुम्ही मला प्रत्यक्ष वारीला चल असा हट्ट का केलात? लाख मोलाचा प्रश्न विचारलास बाळा. मला एक सांग, आपल्या देशात काय काय आहे हे तुला माहिती आहे का? हो माहिती आहे, आम्हाला शिकवलंय ना शाळेत, कॉलेजमध्ये, माहिती आहे. शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवलं का नाही? पण त्या देशात काय काय आहे हे कधी तू प्रत्यक्ष पाहिलंस का? नाही, प्रत्यक्षात तरी अजून पाहिलेलं नाही, पण ऐकलेलं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल माहिती असणं आणि एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का? वारीबद्दल फक्त ऐकणं आणि प्रत्यक्ष वारीमध्ये जाणं हा जो फरक आहे तो फरक आहे. अच्छा, म्हणजे सायन्स मधली थिअरी आणि प्रॅक्टिकल्स ना, बरोबर ना? अगदी बरोबर. नाही, कसं आहे, काही लोकांनी पुस्तकाच्या माध्यमातून वारी मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण प्रत्यक्ष आपण वारीत जातो, वारीची अनुभूती घेतो. त्यामुळे आपल्याकडे अनुभवाचं एवढं मोठं गाठोडं होतं ना, अनंत काळापर्यंत ते अनुभवाचं गाठोडं आपल्या उपयोगाला येत राहत. बघ काय ऐकायला येत आहे? भजन तुला आवडतं ना? हो, चल ना जाऊ आपण भजनात. अरे मागच्या वेळेला सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा होती, तेव्हा तू विठ्ठलाचं भजन गायला होतास. सगळ्या माऊलींचे कान तृप्त झाले होते. हो बाबा, पण माझा आवाज इतकाही चांगला नाही आहे. तुम्ही उगाच मला लिंबाच्या झाडावर चढवता. बरं, जे असेल ते असेल. आपण इथं बोलत बसलो ना तर आपल्याला त्या भजनाचा आनंद लुटता येणार नाही. लुटायचा ना? मग चल पटकन जाऊ भजनात. चल. सुखा लागी करीसी तळमळ, करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. लागी करीसी तळमळ, लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. नामा म्हणे उपमा काय द्यावी, नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची अलगला घ्यावी, माझ्या विठोबाची अलगला घ्यावी, माझ्या विठोबाची अलगला घ्यावी, अलगला घ्यावी, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बघितलं का माऊली? वारकरी संप्रदाय अख्खा भक्तिरसात नाव निघालाय. प्रत्येक माऊलीच्या चेहऱ्यावर भजन आणि कीर्तन झाल्यानंतर असा उत्साह दिसतो. तुमच्या चेहऱ्यावर पण मला दिसतोय ना. आली का नाही मजा?
मजा आली, पण आता वेळ झाली एक विसावा घेण्याची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा RCA प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत.